हॅलो, नमस्कार. कसे आहात सर्व? मस्त मजेत ना? तर मजेतच राहा. सर्वप्रथम तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ. आजचा दिवस आनंदात, उत्साहात आणि आरोग्यदायी जावो हीच स्वामीचरणी प्रार्थना. तर आजची नेहमीप्रमाणे सुरुवात झालेली आहे माझ्या किचनमधून आणि आज पण विहांसाठी द्यायचं आहे मला टिफिन. तर सध्या ना मिस्टरांचं काही नाही, टिफिनचं एवढं टेन्शन नसतं मला. पण बघा विहानचं खूपच आता सध्या चालू झालेलं आहे रुटीन आणि विहानला रोज 2 टिफिन द्यायचे आहेत मला. त्याच्यासाठी बघा मी आज बनवणार आहे त्याच्यासाठी ना हा ऑनियन पराठा म्हणजे कांद्याचा पराठा बनवणार आहे. कारण मला पण रोज प्रश्न पडतोय, आता 2 दिवस झाले नाही स्कूल चालू होऊन, तरीही मला प्रश्न पडतोय की मी त्याला आता रोज 2 टिफिनमध्ये काय देऊ, हा प्रश्न मला रोज पडतोय. आता अजून तर सुरुवात आहे, पुढे पुढे बघूया अजून. रोज काहीतरी नवीन नवीन बनवावं लागेल. मी तर विचार करते लाडू वगैरे बनवून ठेवावं, 1-2 लाडू दिले ना टिफिनमध्ये तर बरं पडेल. तर असं बघा इकडं ना मी पराठा बनवण्यासाठी ना कांदे कापून घेतलेले आहेत. तर एवढ्या कांद्यामध्ये 4-5 पराठे होतील, कारण नाश्त्याला पण तोच खाईल आणि सोबत पण घेऊन जाईल. आणि इकडं ना मी आधीच पीठ मळून ठेवलं बघा, ते मी काय तुमच्यासोबत शेअर केलं नाही. कारण खूप मोठे व्लॉग्स होत आहेत आणि मग मला ते ना तुम्हाला स्पीडमध्ये नाही दाखवायचं असतं, स्लो दाखवावं म्हणून मी विचार करत असते, म्हणून मी ते काय एवढं रेकॉर्ड केलं नाही. आणि बघा आता बघा ऑनियन पराठा करण्यासाठी मी तुम्हाला सांगते. कांदा कापून घ्यायचा, उभा कापला तर चांगलाच आहे आणि बारीक कापा कांदा. पण काल काय झालं, माझ्या बोटामध्ये सुई घुसलेली, त्याच्यामुळे मला ना कांदा पकडता येत नव्हता. त्याच्यामुळे मला ना तो कांदा एवढा पाहिजे तेवढा बारीक कट करता आला नाही बरं का. पण तुम्ही बारीक कट करून घ्या, एकदम बारीक चॉप करून घ्या कांदा. आणि कांद्यामध्ये बघा मी टाकलेली आहे कसुरी मेथी, हळद, मीठ आणि लाल मसाला असतो ना तो टाकलेला आहे. आणि कांदा जरी तिखट असेल ना तरीही पराठा तिखट होत नाही बरं का. तुम्ही मिरची टाकू शकता त्याच्यामध्ये, हिरवी मिरची तर टाकलीत ना तरी चालेल. आणि बघा त्याचबरोबर ना विहानला ना टोमॅटोची चटणी पाहिजे होती आज टिफिनला. तर तो बोलत होता की मला टोमॅटोची चटणी दे, म्हणून ना मी त्याला ना टोमॅटोची चटणी दिली. आणि बघा स्कूल चालू झाली नाही तोपर्यंत कोणाचा तरी टिफिनमध्ये बघितलं असेल त्यांनी, आणि त्याला ना आता तांदळाची भाकर पाहिजे. असं पण ना त्याला आधीपासूनच ना तांदळाची भाकरी खूप आवडते. पण ना मला वाटतं टिफिनला चपाती दिलेली बेटर असेल असं वाटतं, पण तो ना मला तांदळाची भाकरीच मागतोय रोज. तर असं मी पण आज त्याला तांदळाची भाकरीच देणार आहे. आता बघा इकडं टोमॅटोची चटणी बनवण्यासाठी बघा मी कांदा कट करून घेतलेला आहे, टोमॅटो कट करून घेतला आहे, लसूण चेचून घेतला आहे माझा जो खलबत्ता आहे त्याच्यामध्ये, आणि कोथिंबीर घेतलेली आहे. तर माझा हा जो भिड्याचा तवा आहे बघा, हा खोलवाला आहे. ह्याच्यात मी नेहमी भाजी तुम्हाला सुकट वगैरे बनवलेली पण मी दाखवलेली आहे याच्यामध्ये. तर ह्याच्यामध्ये ना मी आता तेल टाकलं, तेलामध्ये डायरेक्ट कांदा टाकला आणि त्याच्यावर लसूण टाकून तळून घेतला. कांदा तळताना आधी जर लसूण टाकला ना तर कांदा तळते वेळी ना मग तो लसूण जरा जास्त तळतो, म्हणजे जास्त फ्राय होतो. त्याच्यामुळे मी ना आधी कांदा टाकते आणि मग लसूण टाकते, म्हणजे दोन्ही व्यवस्थित शिजतात. आणि बघा इकडं ना मी घेते चहा, कारण आज आहे गुरुवार आणि मला म्हणजे मी तुमच्यासोबत ना आदल्या दिवशीचे व्लॉग शेअर करते. तुम्हाला तर माहितीच असेल, जे रेग्युलर बघतात त्यांना माहितीच असेल. तर बघा मी काही इकडं चहा बनवण्यासाठी ठेवलेला आहे आणि मी उपवासाला काहीही खात नाही. मी चहा कधीतरी चुकून फराळ बनवते किंवा फळ असेल तर खाते, नाहीतर मोस्टली चहावरच. पण हल्ली ना नाही सहन होत आहे मला ही उपवास. तर इकडे बघा टोमॅटोची चटणी बनवण्यासाठी ना मी कांदा लसूण टाकलेला ना फ्राय होण्यासाठी. त्यातच बघा मी लाल मसाला टाकला, हळदी टाकली आणि ते व्यवस्थित फ्राय झालं, शिजलं व्यवस्थित की मग ना म्हणजे ते शिजण्यासाठी मी झाकून ठेवलेलं बघा. आणि त्याच्यानंतर ते शिजलं व्यवस्थित की त्याच्यामध्ये ना मी टोमॅटो टाकला. आता टोमॅटो टाकण्यासाठी आता बरेच जण काय करतात, वाफेवरच शिजवतात टोमॅटोची चटणी. पण हे जे आहेत ना हे गावठी टोमॅटो नाही आहेत, हे तुम्हाला माहितीच असेल. असे टोमॅटो असतात हे मोठे मोठे, आणि ही खूप वरची जी साल असते ना ती खूप जाड असते, शिजायला वेळ लागतो आणि मोस्टली ना शिजत नाहीत लवकर. म्हणून मी काय केलं, त्याच्यामध्ये पाणी टाकलं. मी नेहमी अशीच बनवते. आता कोण कसं बनवतं माहीत नाही, वाफेवर बनवतात, पण मी नेहमी पाणी टाकूनच बनवते टोमॅटोची चटणी. तर त्याच्यामध्ये ना मी पाणी टाकलं आणि ना ह्याला शिजवू दिलं. टोमॅटो व्यवस्थित शिजला पाहिजे असं मला वाटतं म्हणून.
तर आता इकडं ना माझा चहा पण झालेला आहे आणि मी चहामध्ये बघा थोडासा लिंबू पिळून पिणार आहे. मला असा ना लेमन टी खूप आवडतो, खूप. जेवढं जास्त लिंबू टाकलं ना तेवढा मला चहा तो आवडतो. तर इकडं बघा, आता हा जो दिसत आहे ना गॅसवर तवा, हा तिसरा तवा आहे. भिड्याचाच आहे हाही तवा. ह्याच्यावर पण डोसे खूप छान उठतात आणि हे तिन्ही तवे आहेत ना मला खूप आवडतात बरं का. पण काय होतं की भाकरी वगैरे हा तवा तापायला खूप वेळ लागतो, भाकरी वगैरे लवकर भाजत नाही, त्याच्यामुळं मी ह्याला ना अवॉइड करते थोडं वापरण्यासाठी. आणि डोसे वगैरे असतील ना तर मात्र मी ह्याच्यावरच करते. तर आता बघा पराठा बनवण्यासाठी बघा मी स्टफिंग जे बनवलं होतं, मी परत एकदा सांगते. कांदा, त्याच्यामध्ये कसुरी मेथी टाकलेली आहे, लाल तिखट, हळद, मीठ एवढंच टाकलेलं आहे आणि मध्ये थोडंसं तेल टाकलेलं होतं मी आणि ते सगळं व्यवस्थित मिक्स केलं, वरून कोथिंबीर टाकली. आणि ते स्टफिंग आहे ना, मी आता बघा गव्हाचं पीठ आहे, हे बाकी कुठलंही नाही आहे, साधं गव्हाचं पीठ आहे, त्याच्यामध्ये मैदा वगैरे काहीही मिक्स केलेला नाही आहे आणि त्याच्यामध्ये ही स्टफिंग भरलेली आहे. आता बघा, जेव्हा तुम्ही असा पराठा बनवता ना तर कांदा फुटून बाहेर येतोच, काहीही करा तुम्ही येणारच. तर तेव्हा काय करायचं, थोडं पीठ जास्त घ्यायचं आणि स्टफिंग कमी घ्यायची मध्ये. पण जेव्हा तो उंडा भरतो ना, म्हणजे तुम्ही जो पीठ भरताना, स्टफिंग भरताना, तेव्हा काय करायचं की तो ना व्यवस्थित तो कांदा आधीच भरताना ना पूर्ण साईडनी गेला पाहिजे, ह्याचं लक्ष करायचं. आता ते तुम्हाला जेव्हा भराल ना तुम्ही, तेव्हाच तुमच्या लक्षात येईल की ते कसं भरायचं ते. त्याच्यासाठी ना नीट निरकून बघा मी कसं भरते आणि भरल्यानंतर बघा पीठ थोडंसं लावते, म्हणजे तो कांदा ना व्यवस्थित स्प्रेड होईल. आणि बघा पोळपाटावर ठेवून ना असं दाबून घेते, प्रेस करून घेते, जेणेकरून ना तो कांदा सगळ्या साईडला गेला पाहिजे, कोपऱ्या कोपऱ्यामध्ये पराठ्याच्या. म्हणून आता जसा एक पराठा झाला तसा विहान आला आणि त्याने तो पराठा घेऊन गेला. आता त्याचा नाश्ता मात्र ह्या पराठ्यावरच होणार आहे आणि स्वीटूचाही त्याच्यावरच होणार आहे. तर इकडं ना टोमॅटो बघा, तुम्ही बघितलं असेल मी पाणी किती टाकलेलं आणि टोमॅटो शिजलेत व्यवस्थित, कांदाही व्यवस्थित शिजलाय. आणि आता मी त्याच्यामध्ये टाकलं ना शेंगदाण्याचं कूट टाकलं आणि बघा आता शिजून केवढीशी होती बघा ती चटणी. तर बोलता बोलता इकडं ना माझे पराठे ही होत आलेले आहेत बघा. आणि आता तुम्हाला दिसत असेल मी बाजूच्या गॅसवर ठेवलेलं आहे पाणी गरम करण्यासाठी. तर ते ना मी आज तांदळाच्या भाकरी बनवणार आहे ना त्याच्यासाठी. आता लास्ट टाईम तुम्ही बघितलं असेल मी ना डायरेक्ट थंड पाण्यामध्येच केलेल्या तांदळाच्या भाकरी, तर त्या ना लगेच खायच्या होत्या म्हणून मी बनवलेल्या. पण बघा आता विहानला ना मला हे डब्यासाठी द्यायचं आहे तांदळाची भाकरी, म्हणून मी काय केलं, गरम उकळतं पाणी पिठामध्ये टाकलं आणि मग ना ते पीठ मळायला घेतलं. आता तुम्ही ह्या पिठामध्ये गरम पाणी टाकलं तर लगेच हात घालू नका. मी ना हे तुम्हाला दाखवलं नाही, पण मी हे थोडा वेळ ना फॅन खाली नेऊन ठेवलेलं पीठ. आता जरा थंड झालं, म्हणजे पूर्ण थंड नाही होऊ द्यायचं, थोडं म्हणजे हाताला आपल्या जो गरमपणा आहे तो सोसेल एवढ्यापर्यंतच ते थंड होऊ द्यायचं आणि मग मळायला घ्यायचं पीठ. आता बघा तुम्ही मी हे पीठ कसं मळून घेतलेलं आहे ते तुम्हाला दिसतच असेल. आता बघा व्यवस्थित पीठ मळून झालं की गव्हाच्या पिठासारखं बघा मळून ठेवायचं. प्रत्येक वेळी ना आपण ज्वारीचं पीठ घेतो भाकरीच्या वेळी आणि परत दुसऱ्या भाकरीच्या वेळेस परत पीठ घेतो, परत मळतो, असं नाही करायचं. तांदळाचं पिठाची जेव्हा भाकरी बनवत असाल ना तुम्ही, तर गव्हाचं पीठ कसं आपण मळून घेतो तसंच मळून घ्यायचं बरं का. आता बघा इकडं मी घेतलेले आहेत ना भाकरी थापण्यासाठी, कुणी लाटूनही बनवतं. आता माझी कसं उकड व्यवस्थित आलेली आहे भाकरीची, जशी पाहिजे ना तशी. आता ही पसरते, जर घट्ट उकड आली असेल ना पिठाची तर मात्र तुम्हाला लाटावंच लागेल. आता बघा माझी व्यवस्थित आली आहे उकड. आणि तुम्हाला ॲक्च्युली मी ना ते रेकॉर्ड करायला पाहिजे होतं. दुपारी जर तुम्ही भाकरी बघितली असती ना तर एवढी मऊ होती ना भाकरी, एखाद्याला दात नसतील ना तर तो ना हिरड्याने पण भाकरी तो आरामात खाईल, अशा भाकरी राहतात ह्या. आणि खूप छान लागतात भाकरी, तुम्ही करून बघा. आपल्याला सवय नसते खाण्याची, त्याच्यामुळं आपल्याला ह्याची टेस्ट कशी लागेल असं वाटतं. तर असं बघा इकडं भाकरी पण झाल्या, म्हणजे भाकरी चालूच होत्या आणि इकडं मी विहानला घेतलेलं आहे टिफिन भरण्यासाठी. आता टिफिन भरलाय पण भाकरीच झाल्या नव्हत्या माझ्या आणि मला खरंच उशीर झाला. चपात्याचं पीठ होतं पण विहानचा हट्ट धरून बसलेला की नाही मला ना टोमॅटोच्या चटणीसोबत ना मला तांदळाची भाकरीच पाहिजे. म्हणून त्याच्यासाठी ना मी घाईघाईमध्ये ना आधी 2 भाकरी केल्या त्याच्या डब्यावर देण्यासाठी. आता तुम्ही बघू शकता इकडं किती घाईघाईमध्ये मी भाकरी बनवते बघा तांदळाच्या. आता बघा एक भाकरी झाली तशी ना मी ना ती डब्यामध्ये ठेवली, पण दुसरी भाकरी ना होण्यासाठी थोडा वेळ लागत होता. तर तेवढ्या वेळामध्ये ना
विहानला ना इकडं मी थोडंसं म्हणजे ज्याचे जे बुक्स आहेत ना ते भरण्यासाठी सांगत होते. आता मी भाकरी ना इथंच थांबवते, म्हणजे भाकरी करायच्या होत्या, पण विहान जेव्हा जाईल ना तेव्हा मात्र मी मग नंतर मी ह्या सगळ्या भाकरी करणार होते. कारण विहानला ना जेव्हा तो स्कूलमध्ये जातो ना तेव्हा ना त्याला मी समोरच पाहिजे असते. म्हणजे लिफ्टमध्ये जाईपर्यंत ना त्याला मी बाय करेपर्यंत मी त्याला समोरच थांबायला पाहिजे. नाहीतर तो ना रडतो किंवा स्कूलमधून आल्यानंतर पण बोलतो की तू का थांबली नाहीस म्हणून. तर माझा गाऊन तर तुम्ही बघितलंच असेल किती ओला झाला, हे नेहमीचंच आहे माझं. तर माझे त्यानंतर बघा विहान गेला, भाकरी वगैरे केल्या, स्वयंपाक आटपला, कपडे भांडे लादी सगळं काही केलं. आणि आज गुरुवार असल्यामुळे मी घेतलेली आहे बघा स्वामींची पोथी वाचण्यासाठी. तर हे आहे श्री स्वामी चरित्र सारामृत आहे. त्याचे आज मी 3 अध्याय वाचलेले आहेत बघा. आणि पूजा तर ह्यांनी केलेलीच होती, फक्त मी धूप लावला. तर 11:30 वाजता ना मी ही पोथी वाचण्यासाठी बसले होते. आणि बघा आजची पूजा बघा कशी दिसते, साधी आणि सिंपल. माझ्याकडे जास्त देव वगैरे काही नाही आहेत. आणि तोच धूप आहे ना मी दारामध्ये पण ठेवला होता बघा. तर त्याच्यानंतर ना संध्याकाळी ना हे रेशनिंगचे गहू आणले होते ना ह्यांनी, तर ते नागोठण्यावरूनच आणले होते येताना. तर त्याच्यामध्ये एवढी घाण होती ना ती सगळी मी साफ केली. असं वाटत होतं उगाचच हे गहू घेतले, पण असो बघा आपण हेच खाऊन मोठे झालेलो आहोत, मी तरी. त्याच्यामुळं असल तेव्हा माज नाही करायचा, असल त्याच्यामध्ये समाधान मानायचं. तर असो बघा आजचे बघा माझं रुटीन मी तुमच्यासोबत असं शेअर केलेलं आहे. तर आजचा व्लॉग्स तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा, कारण तुमचा एक सपोर्ट माझ्यासाठी खूप 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 मौल्यवान आहे.